नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या मराठी कृतीपत्रिकेतील विभाग 2 म्हणजे पद्य जो आपल्याला 16 गुणांसाठी विचारला जातो त्यामधला एक उपप्रश्न म्हणजे उपप्रश्न आ हा अभ्यासणार आहोत। म्हणजे हा प्रश्न कसा असतो किंवा त्याचं बोर्डाला अपेक्षित असं नेमकं उत्तर कसं लिहायचं आणि या प्रश्नाचे 8च्या 8 म्हणजे पूर्ण गुण कसे मिळवायचे या संदर्भात आज मी बोलणार आहे। तर हा आहे प्रश्न क्रमांक 2 आ आणि 8 गुणांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न आहे। कवितेवर आधारित कृती असं ह्या प्रश्नाचं एकंदर स्वरूप असतं। म्हणजे याच्या अगोदरचा जो प्रश्न असतो प्रश्न क्रमांक अ यामध्ये जी कविता विचारलेली असते ती कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही 2 कवितांची फक्त नावं कृतीपत्रिकेमध्ये दिली जातात आणि मग त्यावर आधारित असे काही ठराविक प्रश्न विचारले जातात। प्रश्न ठरलेले असतात म्हणजे त्या पलीकडचे कोणतेही नवीन प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही आहेत। मग जर प्रश्न ठरलेले असतात तर मग हे ठरलेले प्रश्न नेमके कसे असतात, त्यांचा फॉर्मॅट कसा असतो किंवा त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हे आपल्याला आधी समजावून घेणं अपेक्षित आहे। आणि ते एकदा आपल्याला कळलं की मग ही उत्तरं नेमकी कशी लिहायची म्हणजे टू द पॉइंट उत्तरं कशी असायला हवीत हे सांगण्यासाठी मी एका कवितेची सगळी उत्तरं तुम्हाला लिहून दाखवलेली आहेत। आता आपण सुरुवातीला या सगळ्या प्रश्नांचा फॉर्मॅट बघूया। यामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री। म्हणजे ही कविता नेमकी कुणी लिहिलेली आहे त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे आणि हा प्रश्न आहे एका गुणासाठी। पुढचा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचा विषय। म्हणजे एकूणच या कवितेचा विषय कोणता विषय समजावून सांगण्यासाठी ही कविता लिहिलेली आहे किंवा कोणता मुद्दा तुमच्यापर्यंत कवीला पोचवायचा आहे तो मुद्दा तो विषय या ठिकाणी हायलाईट होणं गरजेचं आहे आणि हा प्रश्न आहे एका गुणासाठी। पुढचा प्रश्न म्हणजे कवितेतील ओळींचा सरळ अर्थ। आता या कवितेतील तुम्हाला कोणत्याही 2 ओळी दिल्या जातील आणि त्या ओळींचा सरळ अर्थ तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे। म्हणजे त्या ओळींमधनं तुम्हाला नेमकं काय कळलेलं आहे, कवीला काय सांगायचं आहे, सरळ अर्थ। या ठिकाणी कोणत्याही प्रकारे एक्सप्लेनेशन अपेक्षित नाही आहे। तुम्हाला त्या शब्दांमधनं त्या ओळींमधनं जे कळलंय ते इथे तुम्ही लिहायचं आहे आणि त्यासाठी आहेत 2 गुण। पुढचा प्रश्न प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश। म्हणजे ही संपूर्ण कविता अभ्यासून झाल्यानंतर ही संपूर्ण कविता वाचल्यानंतर तुम्हाला काय कळलंय, कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या मनावर अधोरेखित केलेली आहे। आपल्याला शाळेमध्ये शिक्षक शिकवत असतात आणि ती कविता शिकवल्यानंतर आपल्याला काहीतरी कळतं की हा संदेश माझ्यापर्यंत माझ्या मनापर्यंत पोहोचलेला आहे किंवा हे सांगणं हा कविता लिहिण्याचा उद्देश आहे, त्याला म्हणतात संदेश। तर हा असतो 2 गुणांसाठी। त्याच्या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कवितेतील शब्दांचे अर्थ। त्या कवितेतील कोणतेही 2 शब्द इथे विचारले जातात। इथे ऑप्शन मिळणार नाही आहे। दोन्ही शब्दांचे अर्थ तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहिण्याला 1 गुण आहे। एकूण 2 शब्द विचारले जाणार आहेत, याचाच अर्थ हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। लक्षात घ्या या संपूर्ण प्रश्नामध्ये प्रश्न आयदर 1 मार्कासाठी विचारलेला असेल किंवा मग 2 मार्कांसाठी। अर्ध्या मार्कासाठी कोणताही प्रश्न या प्रश्नामध्ये विचारला जाणार नाही आहे। म्हणजे 2 शब्द इथे विचारले जातील आणि ज्याला 2 गुण असतील। पुढचा प्रश्न प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्य। भाषिक वैशिष्ट्य म्हणजे त्या कवीची किंवा कवयित्रीची एकूण भाषाशैली कशी आहे,
म्हणजे ती ग्रामीण आहे का किंवा शहरी आहे का, किंवा ती निवेदनात्मक आहे का संवादात्मक आहे का बोलीभाषा आहे, हे सगळं त्यामध्ये येणं, भाषिक वैशिष्ट्यांमध्ये येणं अपेक्षित आहे. हा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. कवितेतून व्यक्त होणारा विचार, म्हणजे कवीचा कोणता विचार व्यक्त करण्यासाठी कवीने ही कविता लिहिलेली आहे. मध्यवर्ती विचार कोणता आहे की त्या विचाराभोवती ही संपूर्ण कविता फिरते, तो विचार इथे स्पष्ट होणं गरजेचं आहे. आणि हा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. पुढचा प्रश्न आहे कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण, ज्याला आहेत 2 गुण. जरी तुम्हाला इथे आवडण्याचं आणि न आवडण्याचं कारण असं विचारलेलं असेल तरी मला असं नेहमी वाटतं की आपण एखादी कविता आपल्याला आवडलेली नाही आहे असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच कविता आपण आवडून घेऊया. कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमचं हे पाठ्यपुस्तक तयार करताना जी कमिटी बसलेली असते त्या कमिटीने पूर्ण विचार करून या कविता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेल्या असतात. म्हणजेच त्यामागे त्यांची काहीतरी वेगळी दृष्टी असते, विचार करण्याची कोणती तरी एक पद्धत आहे की त्यामुळे ही कविता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्यांचा हा विचार अर्थात आवडायलाच हवा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कविता आवडण्याचं कारण लिहायचं आहे. कदाचित असं होईल सुद्धा की तुम्हाला एखादी कविता नाही आवडणार, पण न आवडण्याचं कारण असं जर आपण लिहिलं तर कुठेतरी एक निगेटिव्ह इम्प्रेशन पडतं. अर्थात या निगेटिव्ह इम्प्रेशनमुळे तुमचे मार्क कमी होतील असं अजिबात नाही आहे, पण तरीसुद्धा आपण थोडंसं सकारात्मक राहूया ना पेपर लिहिताना. म्हणजे मग त्या सकारात्मकतेचा परिणाम, त्या पॉझिटिव्हिटीचा परिणाम आपल्या संपूर्ण पेपरवर होणार आहे. आणि मग त्या दृष्टीने इथे आपल्याला ती कविता नक्कीच आवडायला हवी. आणि मग ती कविता का आवडते, अर्थात प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असेल. मग ते आपल्याला आपल्या शब्दांमध्ये बांधणं, मांडणं खूप गरजेचं आहे. तर असा हा प्रश्न आहे एकूण 2 गुणांसाठी. या आ प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 8 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. मग त्यामध्ये 1-2 प्रश्न असतील 1-1 मार्कांचे आणि बाकीचे असतील 2-2 मार्कांचे. कशाही प्रकारे ते विचारू शकतात. एकूण प्रश्न आहे 8 गुणांसाठी. आत्ता मी तुम्हाला बेसिक सगळं एक्सप्लेन केलं आहे की कशाप्रकारे उत्तरं लिहितात, पण तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये किंतु परंतु उरलेला असणारच की नेमकं कसं लिहायचं. टीचर एखादा प्रश्न तुम्ही आम्हाला लिहून दाखवा. आणि त्यासाठीच आज मी तुम्हाला एका कवितेवर आधारित असे सगळे प्रश्न घेऊन ते एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे मग तुम्हाला अंदाज येईल की हे उत्तर कसं छान लिहायला हवं, जेणेकरून आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पूर्ण 8 गुण मिळणार आहेत. चला तर मग एक कविता आपण आज अभ्यासायची आहे. आपण पहिली कविता अभ्यासायची आहे, अंकिला मी दास तुझा. प्रस्तुत कवितेचे कवी, आता मुळामध्ये ही कविता नाही आहे, हा अभंग आहे. त्यामुळे हा अभंग कोणी रचलेला आहे तर संत नामदेवांनी. संत नामदेव, संत लिहिणं अपेक्षित आहे, संत नामदेव. प्रस्तुत कवितेचा विषय. आता विषय मांडताना, विषय लिहिताना बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात तर तुमच्या कवितेच्या अगोदर जी प्रस्तावना दिलेली असते त्या प्रस्तावनेमध्ये 2 ओळींमध्ये विषय मांडलेला असतो. आणि मग बऱ्याच वेळेला तुम्ही विद्यार्थी तो विषय, तिथे मांडलेला तो विषय या ठिकाणी कॉपी पेस्ट करता. असं करून चालणार नाही आहे. तुम्हाला कळलेला विषय कोणता आहे ते तुम्ही शब्दांमध्ये मांडणं गरजेचं आहे. मग हा विषय मांडताना आपला विषय छान वाटायला हवा, छान शब्दबद्ध व्हायला हवा, यासाठी तुम्ही कवितेच्या ओळी वापरू शकता, सुभाषितं वापरू शकता, एखादी म्हण वापरू शकता. आता बघा हा विषय मी कसा मांडलेला आहे. आपल्याला पूर्ण मार्क जर मिळवायचे असतील तर अशा प्रकारे ही विषयाची मांडणी होणं गरजेचं आहे. कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. अशा या वात्सल्यरूप आईला नेहमीच आपल्या बाळाची काळजी वाटते.
मग ती गोठ्यातील वासराची आई असो, घरट्यातील पिलाची आई असो किंवा मग लहान बाळाची. ज्याप्रमाणे ही आई आपल्या बाळाचा सांभाळ करते, संकट आल्यावर त्याची ढाल बनते आणि त्याचं रक्षण करते, त्याचप्रमाणे या देवरूपी मातेने आपला ममत्वाने सांभाळ करावा. ममत्वाने म्हणजे आपलेपणाने सांभाळ करावा, अशी आर्त म्हणजे मनापासून केलेली ही विनवणी आहे. अशी आर्त विनवणी करणारा प्रस्तुत अभंग हा झाला तुमचा अभंगाचा विषय. छान पद्धतीने विषय मांडा, म्हणजे पूर्ण मार्क तुम्हाला मिळू शकतील. पुढचा प्रश्न जो तुम्हाला विचारला जाईल, प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. म्हणजे या कवितेतील कोणत्याही 2 ओळी तुम्हाला विचारल्या जातील. 2 ओळी, कोणत्याही 2 ओळी. आता हा अर्थ नेमका कसा लिहायचा आहे, तर तुम्हाला जेव्हा तुमच्या शिक्षकांनी ही कविता शिकवलेली असेल त्यावेळेला प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओळीचा अर्थ सांगितलेला असेल. मग तो अर्थ जर आपल्या लक्षात असेल तर मग हा प्रश्न लिहिणं फार कठीण नाही आहे. आता बघा, इथे कोणत्या ओळी विचारलेल्या आहेत? सवेंची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. आता याचा अर्थ काय आहे आणि तो मी कसा लिहिलेला आहे हे जरा बघा. प्रेम, माया आणि वात्सल्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आई. आई मग ती पक्ष्यांची का असेना? घरट्यातून उडण्याच्या प्रयत्नात असलेले आपले पिलू खाली जमिनीवर पडते आहे हे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता पक्षिणी आपल्या पिलाला वाचवण्यासाठी वेगाने झेप घेते. आपल्या पिलाला त्रास होईल या कल्पनेनेच तिचा जीव कासावीस होतो, घाबरते, तिच्या जीवाची घालमेल होते. संत नामदेव म्हणतात, या पक्षिणीप्रमाणेच हे परमेश्वरा तू आमच्यासाठी धावत ये. ज्याप्रमाणे ही पक्षिणी आपल्याला बाळाला वाचवण्यासाठी धावत येते, झेपावते, झेप घेते, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तू आम्हाला वाचवण्यासाठी, आम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी धावत ये, असा हा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. आता ही जी कविता पूर्ण लिहिलेली आहे त्या कवितेमधनं तुम्हाला काय मेसेज मिळाला आहे, तुम्हाला काय संदेश मिळाला आहे, अशी कोणती गोष्ट तुम्हाला त्या कवितेतून मिळालेली आहे की जी तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणार आहात. आता ही जी कविता आहे ती कविता तुम्हाला फक्त 10वीसाठी आहे, पण कवितेतनं दिला जाणारा संदेश जो आहे तो फक्त 10वीसाठी नाही आहे, तर तो तुमच्या आयुष्यभरासाठी आहे. त्यामुळे असा कोणता संदेश या कवितेतनं तुम्हाला मिळालेला आहे तो इथे यायला हवा आणि हा सगळ्यांपेक्षा हटके वेगळा असायला हवा. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, हे संस्कृत वचन आहे. प्रभू श्रीराम म्हणतात की जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. ते म्हणतात की आई, जननी म्हणजे आई, आणि जन्मभूमी, आपली जन्मभूमी, ह्या 2 गोष्टी, जननी आणि जन्मभूमी, स्वर्गादपि गरीयसी, ह्या स्वर्गापेक्षा खूप मोठ्या आहेत. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, खूप मोठ्या आहेत. सुखी, सुरक्षित आणि अखंड आयुष्याचं दान आपल्या बाळाच्या झोळीत घालणारी, त्याचे प्रेमाने पालन पोषण करणारी आई, आपल्याला देह देणारी, मन देणारी, जन्माला घालणारी आणि ज्ञान देणारी अशी ही आई. ही सगळी आईची विशेषणं मी ह्या ठिकाणी सांगितलेली आहेत. तुमच्या मनामध्ये आणखी काही विशेषणं लिहायची असतील ती सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. सुप्रसिद्ध लेखिका सरोजिनी बाबर म्हणतात, माय म्हणजे शुद्ध गंगेचे उदक. माय म्हणजे शुद्ध गंगेचे उदक. अशा जेव्हा तुम्ही कोटेशन्स लिहिता त्यावेळेला तुम्ही किती चतुरस्र आहात, तुमचं वाचन किती आहे, एक विद्यार्थी म्हणून की तुम्ही किती प्रगल्भ आहात याचा एक अंदाज परीक्षकाला येतो. सुप्रसिद्ध लेखिका सरोजिनी बाबर म्हणतात, माय म्हणजे शुद्ध गंगेचे उदक. उदक म्हणजे पाणी. आणि म्हणूनच या परमेश्वराने आईच्या रूपात येऊन आपल्यावर मायेची आणि प्रेमाची पाखरण करावी असे संत नामदेवांना वाटते.
आणि हाच संदेश देणारा हा भावपूर्ण अभंग. छान शब्द वापरा तुम्ही लिहिताना उत्तरं. ओके. पुढे प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्य. इथे भाषा महत्त्वाची आहे. प्रस्तुत अभंग म्हणजे एक निरंतर अनुभव आहे. संत नामदेवांनी फार फापट पसारा न लावता कमीत कमी आणि नेमक्या शब्दांमध्ये आशय मांडलेला आहे. कमीत कमी शब्दांमध्ये तुम्ही बघितलात ना, कविता किती छोटी आहे, पण आशय जो मांडलेला आहे तो अतिशय चांगला छान आशय मांडलेला आहे, पण कमीत कमी शब्दांमध्ये. सोपी आणि सरळ शब्द मांडणी असणारा, नाद, लय, वृत्त आणि छंद यांनी नटलेला हा अर्थपूर्ण अभंग उत्तरोत्तर अधिक उलगडत जातो. म्हणजे जसजसे आपण पुढे जातो, वेगवेगळे उदाहरणं बघतो, त्यावेळेला आपल्याला त्या अभंगाचं महत्त्व किंवा कवीला नेमकं काय सांगायचं आहे, आपल्यापर्यंत पोचवायचं आहे, ते आपल्याला कळत जातं. हा अर्थपूर्ण अभंग उत्तरोत्तर अधिक उलगडत जातो. हेच या अभंगाचे खरे सामर्थ्य. हे झालं भाषिक वैशिष्ट्य. आता पुढचा प्रश्न आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. आता सुरुवातीला तुम्हाला हे लिहिणं अपेक्षित आहे, प्रस्तुत अभंग मला खूपच आवडला, हे लिहिणं मस्ट आहे. आता का आवडलेलं आहे ते कारण तुम्ही पुढे द्यायचं आहे. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी परमेश्वराला आई स्वरूप मानणं ही गोष्टच मनाला स्पर्शून गेली. आई, मग ती पक्ष्यांची असो किंवा माणसांची, गरीब असो वा श्रीमंत, साक्षर असो वा निरक्षर, या कोणत्याच चौकटीमध्ये आई कधीच अडकत नाही. म्हणजे आईला या कोणत्याच मर्यादा नसतात. गरीब असो श्रीमंत असो, आई ही आईच असते. मायलेकरांचं नातं हे जगातलं खास जपलेलं असं भावनिक नातं असतं. इमोशनल अटॅचमेंट असते, ती भावनिक नातं असतं. या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय हा अभंग अभ्यासताना जागोजागी आला. संकटांच्या वेळी आपल्या बाळावर मायेचा पदर पांघरून बाळाला कुशीत घेणारी त्यागाचे आणि वात्सल्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे आई. म्हणूनच या आईचे आणि परमेश्वराचे संत नामदेवांनी कल्पिलेले साधर्म्य म्हणजे काय, तर आई आणि परमेश्वर हे दोन वेगळे नाहीच आहेत, एकच आहेत. याला म्हणतात साधर्म्य. म्हणूनच या आईचे आणि परमेश्वराचे संत नामदेवांनी कल्पिलेले साधर्म्य खऱ्या अर्थाने मनाला भावले. हे आहे आपल्याला कविता आवडण्याचं कारण. अर्थात हे प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल. पुढचा जो प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार. आता विचार म्हणजे काही वेगळा नाही आहे, म्हणजे विषयामध्ये आपण जे मांडलेलं आहे आणि संदेशामध्ये जे मांडलेलं आहे, संदेश लिहिताना ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला हा विचार लिहायचा आहे. कारण एका वेळेला तुम्हाला तिन्ही प्रश्न नाही विचारले जाणार आहेत. म्हणजे प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत कवितेतून दिला जाणारा संदेश आणि प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार, तिन्ही प्रश्न विचारले जाणार नाहीत. सो थोडंसं आपल्याला या प्रश्नातला विषयामधला थोडा कंटेंट, संदेशामधला थोडा कंटेंट घेऊन हा विचार प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. म्हणजे वेगळं काही पाठांतर करण्याची गरज नाही आहे. याच्या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. कवितेतील कोणतेही 2 शब्द तुम्हाला दिले जातील आणि त्यांचा अर्थ लिहायचा आहे. हा प्रश्न आहे 2 गुणांना. पहिला शब्द आहे अग्नी माझी, म्हणजे अग्नीमध्ये, आगीमध्ये. अग्नी म्हणजे आग. बाळू म्हणजे बाळ. माता म्हणजे आई, जननी. कनवाळू प्रेमळ, दयाळू. तैसा म्हणजे तसं, त्याप्रमाणे. माझिया माझ्या. काज म्हणजे काम. अंकिला म्हणजे अंकित झालेला. दास सेवक. सवेंची लगेचच, क्विकली. पिली पिलू. धरणी धरती.
वसुधा, वसुंधरा खूप शब्द आहेत. शक्यतो सोपा लक्षात ठेवा. वत्सर वासरू म्हणता येईल किंवा वासराचा आवाज जो असेल त्यालाही वत्सर असं म्हणतात. धेनू म्हणजे गाय. हुंबरणे म्हणजे हंबरणे. वणवा म्हणजे जंगलात लागलेली आग. लागलेली म्हटलेलं आहे. ही आग जी असते ती आपोआप लागते. म्हणजे जंगलामध्ये जी झाडं असतात त्या झाडांच्या फांद्या एकमेकांना घासून जी आग लागते त्याला म्हणतात वणवा. वन म्हणजे जंगल. पाडस म्हणजे हरिणीचे पिलू. आता मी तुम्हाला हे सगळं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यावरून हा प्रश्न नेमका कसा लिहायचा याचा एक अंदाज आला असेल. ही जी उत्तरं मी तुम्हाला लिहून दिलेली आहेत ती पुन्हा पुन्हा वाचा. पाठांतर करण्याची खरंच काही गरज नाही आहे. एक 4-5 वेळेला उत्तरं जर वाचलीत आणि लिहून काढण्याचा स्वतःहून प्रयत्न केलात की मग तुमचं उत्तर तयार आहे. चला तर मग तयार आहात ना या प्रश्नाचं उत्तर लिहायला? कसा वाटला आजचा व्हिडिओ? माझे विषय आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतंय माझ्या या उत्तरांबद्दल किंवा माझ्या या व्हिडिओजबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अभ्यास विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.